चलो चालू करता हूँ, स्टार्ट करो, फोकस करो. प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका स्वप्नातून होते आणि आमचं स्वप्न होतं हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पवित्र आदि कैलासचं दर्शन घेण्याचं. आदि कैलास, ज्याला छोटा कैलास म्हणूनही ओळखलं जातं, भगवान शिवांचं निवासस्थान मानलं जाणारं हे ठिकाण उत्तराखंडच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी जाण्याची इच्छा होती आणि अखेर तो क्षण आला. मी आणि माझे 2 मित्र, आम्ही तिघांनी मिळून या अविस्मरणीय प्रवासाची योजना आखली. पण या प्रवासाची सुरुवात साहसाने होणार याची कल्पनाही नव्हती. 39 किलोमीटर जायचंय थांबवायला. प्लॅन खाली ढकलतो. हो 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 हो, पत्थर बघा, इच्छा भावा गेला खाली. चला तर मी मास्क गरम होतं. ट्रिपच्या दिवशी सकाळी सर्व सामान घेऊन मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये ड्युटीसाठी गेलो. मन मात्र आधीच हिमालयात पोहोचलं होतं. संध्याकाळी 4 वाजता मला ऑफिसमधून बाहेर पडायचं होतं. थेट मुंबईच्या बँड्रा टर्मिनसकडे जायचं होतं ट्रेन पकडण्यासाठी. आम्ही पाण्याची बॉटल घेतली. आपली ट्रेन इथे आहे आणि आमचं तिकीट कन्फर्म नाही आहे. वेटिंग 14 होतं, चार्ट प्रिपेअर झाला. ही युवा एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन दिसतंय नाही. आणि हा एक मित्र आहे प्रथमेश, आणि अजून एक मित्र जो विपुल आपल्यासोबत माती उत्तराखंडच्या ट्रिपला होता ना, तो आहे. सो अजून किती मिनटं आहेत? अजून 10 मिनटं आहेत ट्रेन सुटायला. सो आम्ही आता TCला बघायचं आहे आतमध्ये जाऊन, आणि फाईन वगैरे देऊन जायचं आहे ट्रेनमध्ये. सो माझी बॅग एक आहे, ही लगेज आहे. आणि मेन ट्रिप आपल्याला उद्यापासून चालू करायची आहे. आज तर काय ट्रेनचाच प्रवास आहे. दुसरा भी आदमी आ गया. कुठं बॅग आहे? अरे बाहेर पण आपल्याला बसायला भेटेल. बाहेर एक हे आहे, बर्थ आहे बाहेर. हां इथं. हां तिकीट काढू. आपलं कुठे आहे? M11 आहे ना. सो हाय गाईज तिकीट कन्फर्म नाही आहे. मित्रांनो, आपले ट्रेन जर्नी चालू झालेली आहे आणि आम्ही आता असेच आहोत. TCची वाट बघतो. एकदा TC येऊन गेला आहे. सो TC आता
आल्यानंतर टी सी सांगेल आम्हाला कुठं तिकीट आहे काय आहे. सो इकडं काय लाईन लाईन लावलेली आहे तिकडं. काय काय चालू आहे ते जनरलसाठी लाईन लावलेली आहे. इथून कोणतरी मोबाईल काढून घ्यायचा. माहीत पडलं आपलं जेवायचं. सो आता जर्नी चालू झालेली आहे. बघू पुढे कसं काय आता होतंय ते. तर मित्रांनो आपण आता वडोदराला पोहोचलेलो होतो. बराच टाइम करायचा आणि आम्ही इकडं तिकडे बाथरूम मध्ये इकडं तिकडं असे फिरतोय आणि आता वडोदराला आपल्याला थोडं जेवण मागवले. ते जेवण घेतले. मेन ना तिकीट कन्फर्म नाही झालं. 14 वर वेटिंग आली आणि तिथून हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. सो आता आपल्याला बघायचंय कसं काय होतंय. रात्र तर पूर्ण काढायची आणि हे सर्व आता इकडचं असं हे हा एक मित्र इकडं आहे आणि एक मित्र तिकडं पेपर घेऊन सध्या असं इकडे उभे आहोत. सो आता बघू. आता वडोदरा आलंय. अजून रतलाम आहे. परत सकाळी 10 पर्यंत काढायचे आहेत. सो कोटानंतर कदाचित खाली होईल असं म्हणतायत. तर बघायचं आता मध्ये पहिलं खाणं घ्यायचंय आणि आजची रात्र तर सगळी अशीच काढायची आहेत. वेटिंग फाईन घेतलाय. फाईन घेऊन पण सीट नाही भेटलेली आहे. सो बघू आता कसं काय होतंय. बाकी असा काहीसा माहोल आहे. बघू. आपण आता वडोदरा स्टेशनला आलेलो आहोत आणि वडोदरा स्टेशनवर कुठे आहे झोमॅटोवाला. हेल्मेट हाच आहे ना. त्याला बोल. तू कुठे आहेस बोल. त्याला विचार कुठे आहे कुठे आहे पार्सल वाला कुठे आहे ते कळत नाही. भेटी पार्सल नाही आला. आम्ही येऊ पण आपलं पार्सल आलंय पण पार्सल एकदम हे विपुल खालून याला पकडावं लागेल. हे पडा बिडायचं अलगद पकडा पडा बिडायचं. सो पार्सल घेतलेलं आहे आणि आता आम्ही पार्सल खायला जायचं. आपल्याला पार्सल भेटलं पण असं की त्याला पूर्ण तेल बिल सगळं हे करून आणलं. तर आम्ही दाल खिचडी मागवली आहे आणि आता तिकीट कन्फर्म नसल्यामुळे आता असं खातोय आम्ही. विचार करा. हे बघू शकता इथं रोज दाल खिचडी मागवलेली आहे. टेन्शन सुटलेली आहे आणि आमची कंडिशन सध्या ही आहे. आता बघू टेस्ट करू काय असेल कसं नाही काय ते माहीत नाही. पण 7 वर्षाचा हे अशी परिस्थिती आहे. बघू शकता सध्या रात्र आता दिल्लीपर्यंत असे काढायचे आहे. आधी म्हणजे सीट नाही आहे. दिल्लीपर्यंत असं काढायचं आहे. बघायला लागेल आता कसं काय करायचं. ट्रेनच्या दरवाजातच बसून प्रवासाची सुरुवात केली. समोर धावणारे रेल्वे ट्रॅक, चेहऱ्यावर येणारा वारा आणि मनात आधी कैलासची ओढ. ट्रेनच्या मधल्या पॅसेजमध्येच बसून आम्ही जेवणाचा आनंद घेतला. रतलाम येणार आहे आणि आम्हाला झोपच नाही झालं. पैसे देऊ. किती भरलेत पैसे. 5,500 भरून अशी वेळ आहे. हे इकडं झोपलोय आम्ही असे. आम्ही दिल्लीमध्ये जाऊन टाकू. हा अजून दिवस काय चांगले नाही येत आहे. आता गुजरातमध्ये होतो म्हणून चांगले दिवस नव्हते. पाणी पण थंड आहे. तिथं आता रतलामला थांबले ट्रेन. म्हणजे सुटली पण चहा पोहे घेतले. पोह्यामध्ये सर्व मीठ आहे. मीठ नाही मसाला आहे. रतलामी शेवांचा मसाला. ट्रेनमध्ये आम्ही थोडंसं भांडण केलं सीटवरून. अरे उनका बुकिंग रहता ना वो खुद बोलते थे हमारा नंबर है करके. बुकिंग रहता तो
उसका टिकट चेक कर लेना। हाँ उठाना नहीं चाहिए था तेरे को, जब कोई बैठा है। उन्होंने इनसे बोला है पहले से, मतलब वो भी ऐसे ही है और मैं इधर सीट वो खाली जाएगा। तूने सीट इनका, इस सीट की टिकट है उनके पास, ये सीट की टिकट है उनके पास, उनका टिकट लेके आओ, उनका टिकट है, उनका टिकट लेके आओ, तूने इनको बिठा लिया वहाँ पर। हाँ इधर उनके पास से लेके आओ, आगे मत जाओ। आम्ही फाईन भरून सर पावती घेतली होती, त्यामुळे जर सीट रिकामी झाली तर आम्हालाही बसण्याचा अधिकार होता. पण इथे एक वेगळा स्कॅम होता. इथे TC आणि जे टॉवेल वगैरे बेडशीट वगैरे जे सप्लाय करतात ते एक्स्ट्रा पैसे घेऊन ज्या पॅसेंजरचे वेटिंग आहे किंवा ज्या पॅसेंजरने तिकीट नाही काढलेलं आहे त्यांना ते त्या सिटीवर बसवत होते. असो, भांडण वगैरे करत करत रात्री आम्हाला सीट भेटली. आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली, थोडीशी झोप घेतली. तोपर्यंत दिल्लीचं निजामुद्दीन स्टेशन आलं. ट्रेन थांबली. आता आम्हाला पुढचा प्रवास चालू करायचा होता. सो आम्ही आमचं सामान वगैरे घेऊन निघायचं होतं आम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, आपण आता नमो भारत स्टेशन की ओर मेट्रो स्टेशनला चाललो आहे. तिथून जायचं आहे आनंद विहार, काय आनंद विहारला आहे ते. सो आता जस्ट आम्ही उतरलो, फ्रेश पण नाही झालो आहे आणि डायरेक्टच आता तिकडं जायचं आहे. सो हे काहीसा असा मेट्रो स्टेशनला जाण्याचा रूट आहे. बाकी गरमी तर इकडं पण भरपूरच आहे, नो डाऊट. पण काय करू शकत नाही गरमीचं. सो आपल्याला आणि इकडून चालत चालले आहेत. काय म्हणतो विपुल शेठ? एकदम मस्त. आवाज वगैरे माझा बसला आहे वाटतं. अजून 1-2 दिवसात बसणार आहे आवाज. सो मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहोत. हे सराय काहीतरी स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो स्टेशन सराय निजामुद्दीन. आणि हे बघू शकता अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे. इथून आपल्याला सरोजिनी नगरला जायचं आहे. सो सरोजिनी नगर इथून जायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढे रूम घ्यायचं आहे, थोडं झोपायचं वगैरे, फ्रेश व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं पुढे बघायचं आहे. हे तसं हे आहे आणि आपली पिंक लाईन आहे, इथून बघायचं कुठं जाणार आहे ती ट्रेन. तसं आता तिकीट काढायला जायचं आहे. सो तिकीट आधी चेकिंग, आधी बॅगेज चेकिंग तिकडे करायचं आहे का? नाही, इथं तिकीट काढते ते बघ. काय करतं, तिकीट काढायचं इथं. सो ऑटो तिकीट आहे इथं. नाही मी नाही काढला, 2 कर 2. हां. सो UPI हां, QR हे सही आहे. हे मस्त इथं मेट्रो स्टेशनला हे केलेलं आहे. आपल्याला इथं जायचं, ते निवडायचं आणि इथून तिकीट काढायचं आहे आणि इकडे लाईन लावायची. तर मित्रांनो, इथं असं हे सर्कलमध्ये आहे. इथं तुम्ही असता सरायकाले आणि इथून तुम्हाला एक ब्ल्यू लाईन असेल, येल्लो लाईन असेल, सॅफ्रॉन लाईन, हे सर्व ग्रीन लाईन, हे सर्व तुम्हाला तसं जायचं आहे. हे सरायकाले खान निजामुद्दीन स्टेशन. सो हे पकडे आम्ही आता पिंक लाईनलोच आहेत. सो आम्ही इथं आता हे सरायकाले स्टेशनपासून कुठं गेलं, सरोजिनी नगर. हे देखो एक 5वं 6वं स्टेशन आहे सरोजिनी नगर. ते सरोजिनी नगरला जायचं आहे. सो आणि हे असं काहीचं हे आहे, अंडरग्राऊंड मेट्रो आहे. सो आपल्याला आता सरोजिनी नगरला जायचं, आपलं सरोजिनी नगरला जायचं आहे. असंच आम्ही इथे रूम घेऊ, थोडंसं मार्केट फिरायचं आहे आणि संध्याकाळी आम्हाला पुन्हा मेट्रो किंवा मग बस पकडू, ओला उबेर करू आणि आम्ही आनंद विहारला जाणार आहोत फॉर आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. आम्हाला हे पकडायचे आहे, बस बुक केलेली आहे ती पकडायची आहे फॉर पिथोरागड. 12 तासाचा 500 किलोमीटर 12 तासाचा प्रवास आता इथून पुढे. गर्दी आहे हैदराबादची पण मेट्रो. मित्रांनो, खूपच गर्दी आहे या मेट्रो. मित्रांनो, ही अशी कशी गर्दी आहे? मुंबई
आणि उतरणं ह्या साईडने आहे, वेगळ्या साईडनं चढणं एका साईडने आहे. सो मित्रांनो, आम्ही थोडं लाईनमध्ये पण हे झालेलो आहोत आणि इकडं गर्दी आहे. दरवाजों से हटकर खड़े तर मित्रांनो, आपण आता ऑटो केलेली आहे आणि आपण चाललेलो आहे आता सरोजिनी मार्केटमध्ये. तिथून थोडंसं एक अर्धा तास फिरून तिथून आपण जाणार आहोत आनंद विहारला आणि तिथून आपल्याला बस पकडायची आहे. आनंद विहारहून आपली बस आहे 8 वाजताची पिथोरागडसाठी. तर आता आपण असे बसलेलो आहोत. आता काही काही लोक आहेत जे अर्धवट सामान घेऊन येतात. त्यांच्यासाठी आम्ही आता चाललोय. काय काय लोक अर्धवट सामान दिल्लीमध्ये सामान घेणार आहेत. काय तर शर्ट किंवा पॅन्ट दिल्लीमध्ये घ्यायचे. हे बघा, हे इकडे आहेत. त्यासाठी आम्ही आता इकडे चाललोय. तर हे बघू शकता, सरोजिनी नगरसाठी जायचं. आता मी आहे ना, ग्रीन पार्क एरिया आहे त्याच्यामध्ये आहे, ग्रीन पार्क एरिया. आणि ग्रीन पार्क एरियामधून आपल्याला त्या सरोजिनी मार्केटला जायचंय. इंडिया गेट. मात्र 50 रुपए में 10 सेकंड में कार बन के तैयार हो जाएगा, जिसमें आपका 20% का किराया कम लगेगा पूरे 5 साल तक। एक मेट्रो कार बनवाएं और 5 साल तक चलाएं। मात्र 50 रुपए में 10 सेकंड में कार बन के तैयार हो जाएगा। इसके अतिरिक्त मेट्रो कार बनवाना हो 5 से 4 रुपए में मात्र 50 रुपए में 10 सेकंड में कार बन के तैयार हो जाएगी, जिसमें आपका आम्ही आनंद विहारला पोचण्याआधीच पिथोरागडला जाणारी बस लागलेली होती. मग काय, आम्ही बसमध्ये चढलो, सामान वगैरे सर्व सेट केलं आणि एकदम आम्हाला आता निघायचं होतं पिथोरागडसाठी. हा पूर्ण प्रवास रात्रीच होणार होता, जवळपास 500 किलोमीटर. मित्रांनो, आपण आता बसमध्ये बसलेलो आहोत. एक पुढे बसला विपुल आणि 2 आहेत. आणि आता हे सकाळी 8पर्यंत 12 वाजेपर्यंत 12 तास ही सर्व ट्रिप आपल्याला करायची. सो ट्रिप आता चालू आहे. रात्री आता आम्ही झोपलो तशी दुपारी, पण आम्ही झोपूनच घेऊ मोस्टली. असं तिथं गरम होते, पण पुढे थंड होईल असं बोलले. त्यामुळे मी एक स्वेटर हुडी तर घेतली आहे. पुढं आता बघू कसं काय होते काय ते. सो पण फुल आहे छोटी बस. बघू आता कसं काय होतं ते. विपुल सीट आहे का खाली? विचार ना त्याला, विचार. तर मित्रांनो, आता वाजलेत जवळपास 6 वाजलेत आणि गेलंय मी थोडं आता आम्ही खायला थांबलो. सकाळी 6-7 तर वाजणार आहेत पक्का पिथोरागड हॉटेलवर जवळपास 100 किलोमीटर झाले होते. सो जेवायसाठी आता आम्ही फ्राईड राईस आणि बिर्याणी दोन मागवलेलं. आणि असं काही तर लोक चांगलं आहे, म्हणजे रेस्टॉरंट पण चांगलं आहे. इकडं मस्त मॅच चालू आहे. हो आता बघू कसं काय होतंय ते. सकाळपर्यंत तर काढायचंय. हो बेना मुश्किल आहे. सीट ना एकदम अनकम्फर्ट सीट आहेत. बघू आता
तर मोठ्या बसतं ना ते थोडा टाइम जास्त दाखवतो ती 12 तासात ठोकवते थोडं त्याच्यामुळे सारख्यापैकी त्याचं तिकीट काढूया. एक जण येतं ना आनंदगडवरून आपलं जे तिकीट आहे ना ते किती आहे माहित नाही मला विचारावं लागेल. विपुल विपुल आपलं तिकीट किती होतं या बसचं तिकीट किती आपण काढलंय पर पर्सन 1450. सो मला जर दिल्लीवरून पिथोरागडचं हे आहे ना ही शूटिंग 17 सीटर आहे तर त्याचं तिकीट 1450 आहे पर पर्सन ना पर पर्सन 1450 रुपये आहे. हे पिथोरागडला पोहोचणार आहे. सो आपण आता खायचं बघू. इकडे मस्त की मॅच पण चालू आहे. IPL ची मॅच पण चालू आहे. खाण्याची आता वाट बघतोय फक्त. खाणं येते खाणं आल्यावर मग पुढचा विचार करता येते. बघू इकडं पेट्रोल पंपाच्या बाजूला आहे. मागच्या वेळी मी आलो ते हरिद्वारला जाताना त्याने एकदम घाणेरड्या ठिकाणी थांबवलेलं पण हा आता युपीच्या एरियामध्ये ना मस्त रेस्टॉरंट मध्ये थांबवलं. चांगलं आहे प्लेन खाणं. आम्ही काय बघतो माहिती व्हेज फ्राईड राईस आणि एग बिर्याणी ठीकठाक होतं. हॉटेलच्या मनाने आम्हाला वाटलं की चांगलं असेल काही. 2 पाणी बॉटल घेतल्या कारण आता रात्रीचं पाणी बॉटल कुठं भेटेल का माहित नाही आणि आता तर पाहिजे. सो जेवण संपवलं. थोडा व्हिडिओ काढायला लेट केलं पण ठीक आहे. सो आता पुन्हा ट्रॅव्हल चालू करायचं आहे फ्रेश होऊन. तर मित्रांनो आपण आता जेवण वगैरे झालं आणि आता गाडीमध्ये येऊन बसलो आहे. आता हे पेट्रोल भरायचं काम चालू आहे. इथं पेट्रोल म्हणजे आपलं डिझेल भरल्यानंतर मग आपल्याला पुन्हा जर्नी चालू करायची आहे पुढची. सो आता आधी डिझेलसाठी थांबलो आहे. डिझेल भरून झाल्यानंतर मग पुढची जर्नी चालू करणार आहोत. तर भेटू आता उद्या सकाळीच. तर